सोबत भास्कर जाधव आहेत। काल तुम्ही शपथ घेतली नाही, आज सगळे आमदार शपथ घेणार आहेत, तुमची पण बैठक चालू आहे, काय रणनीती ठरली? नाही, आम्ही आज शपथ घेणारच आहोत। कालच आम्ही आमचे पक्षनेते उद्धव साहेब ठाकरे यांच्या बंगल्यावर आमची एक बैठक झाली महाविकास आघाडीची, आणि त्याच्यामध्ये सर्वांनी मिळून निर्णय झाला की मार्करवाडीमध्ये ज्या पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटला जातोय, दडपशाही केली जाते, पोलीस बळाचा वापर करून त्या ठिकाणी लोकांचे हक्क डावलले जात आहेत, त्याच्या विरोधात मार्करवाडीच्या जनतेला पाठिंबा म्हणून आम्ही काल शपथ घेतली नाही, परंतु आज आम्ही सगळे शपथ घेणार आहोत। समाजवादी पक्ष म्हणतोय की आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहोत। उद्धव ठाकरेंशी तुमचं बोलणं झालंय का की दोन आमदार नाराज आहेत, ज्या प्रकारे कट्टर हिंदुत्ववादाचा मुद्दा तुम्ही घेताय? कट्टर हिंदुत्ववादाचा मुद्दा शिवसेनेच्या जन्मापासून आहे। काही लोकांनी तो मुद्दा नंतर चोरला, उचलला, परंतु शिवसेना, मराठी माणूस आणि हिंदुत्वाचा मुद्दा हा शिवसेनेनं सुरुवातीपासून घेतलेला आहे। शिवसेनेच्या स्थापनेपासून मराठी माणसाची संघटना म्हणून त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे, आणि 1988-89 मध्ये ज्या वेळेला पार्ल्याला पोटनिवडणूक झाली त्यावेळेला हिंदुत्वाचा पहिला नारा हा शिवसेनेनं दिलेला आहे, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला आहे। नंतर सर्वांनी राजकारणाच्या स्वार्थाकरता तो वापरला। पण अखिलेश यादवशी बोलणं झालेलं आहे का आपल्या नेतृत्वाचं? मला माहित नाही कोणाशी बोलणं करायची, मला आवश्यक सोबत राहील तुम्हाला वाटतं सपानं राहावं अशी आमची इच्छा आहे, परंतु केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सपा जर आम्हाला म्हणत असेल की आमची भूमिका आम्ही बदलावी तर आम्हाला ते बिलकुल मान्य नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो। शेवटचा प्रश्न, विरोधी पक्ष नेतेपदासाठी काय हालचाली आहेत महाविकास आघाडीच्या? नाही, विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावं याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत, परंतु अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर त्या प्रक्रियेला खरी सुरुवात तातडीनं करणार, कारण उद्या विधानसभा अध्यक्ष निवडला जाईल। आम्ही 3 पक्ष बसून आता निर्णय घेऊ, परंतु मला वाटतं हे तातडीनं करण्याची गरज वाटतं की ते विधानसभा अध्यक्षपद, विरोधी पक्ष नेतेपद मिळेल, त्यांनी दिलं पाहिजे। त्यामुळे होते भास्कर जाधव, त्यांनी ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत त्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। कॅमेरामन मनोज जयस्वाल समेत वेदांत नाईब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।